धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला आहे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून थेट निर्णय झालेला असून 50,000 रुपयांचं अनुदान पूर्णपणे वितरित केलं जाणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता राज्य सरकारने खूप दिवसानंतर मोठा निर्णय घेतल्याची माहिती पण मिळत चाललेली आहे. बघा, हे थेट पैसे आता तुमच्या बँक खात्यात DBTच्या अंतर्गत जमा होणार आहेत. ही रक्कम काय 10,000 नाही, 20,000 नाही किंवा 30,000 नाही, तर ही रक्कम 50,000 रुपये आहे. 50,000 रुपयांचं अनुदान सरकारच्या माध्यमातून थेट वितरित केलं जाणार असून यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. खूप दिवसानंतर राज्य सरकारची ही चांगली घोषणा झाल्याने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. थेट 50,000 रुपयांचं अनुदान. बघा, आता हे वाटपाला सुरुवात केलं जाऊ शकतो. कोणत्याही क्षणी पैसे बँक खात्यात हे जमा झालेले दिसतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. तर चला, आता पैसे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप केले जाणार आहेत आणि पीक विम्याची रक्कम पण कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ती पण बातमी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या AR1 मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तर चला, आता या ठिकाणी आपण संपूर्ण बातमी पाहण्याचं काम करू. बघा, या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, आता पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा सरकारने केलेली आहे. थेट पैसे आता हे बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा आता मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आता 50,000 रुपये अनुदान पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत जमा होणार. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. पण बघा, सरकारने सांगितलेली 3 कामे पण शेतकऱ्यांना करायची आहेत. जर तुम्ही ते तीन कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात 50,000 रुपये अनुदान येणार नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि बघा, 25,000 रुपये पीक विमा, काहींना 22,000 रुपये, काहींना 17,000 रुपये ही पीक विम्याची पण रक्कम आता खात्यात दिली जाणार आहे. कारण की पेरणीची वेळ आहे आणि शेतकऱ्यांना पैशांचा खर्च जास्त पेरणीसाठी होतो, हे सरकारला पण माहितीच आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता आता 17,000 रुपये पीक विम्याचे काही खात्यामध्ये जमा होतील. काही शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 रुपये जमा होतील, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत डायरेक्ट तुम्हाला जे आहे ते 27,000 ते 24,000 रुपये पण पीक विमा नुकसान भरपाईचे मिळतील. त्यामुळे आता काळजी करू नका. या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि अनुदानाचे पैसे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची पण मी तुम्हाला यादी दाखवणार आहे. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात पीक विम्याचे आणि अनुदानाचे पैसे डायरेक्ट मिळतील. कारण की ही मिळणारी रक्कम 10,000 आणि 15,000 नाही, तर अनुदानाचे 50,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि हे अनुदानाचे 50,000 रुपये कशी मिळवायचे ती पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ती माहिती पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके 50,000 रुपये कधी मिळणार आहेत आणि ते 50,000 रुपये नेमके आपल्याला कशी मिळवून घ्यायचे ही पण माहिती तुम्हाला आता बघायला मिळेल. बघा, बऱ्याच शेतकरी बांधवांनी आता सरकारने सांगितलेली 3 कामे केली नसतील, जर तुम्ही पण ती केली नसतील तर तुम्हाला पण 50,000 रुपये अनुदानाचे पैसे भेटायचे नाहीत. जर तुम्हाला 50,000 रुपये अनुदानाचे पैसे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे 20,000 ते 25,000 रुपये पाहिजे असतील तर लवकरात लवकर आता 3 कामे करून घ्या असं सरकारने सांगितलं आहे. मग चला, कोणती 3 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवतो. आणि पीक विमा नुकसान भरपाईचे हे 25,000 रुपये आज येणार की उद्या येणार ते पण सांगतो. आणि 50,000 रुपयांचं अनुदान कधीपर्यंत वाटप केलं जाणार आहे आता ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी आता राहिलेला आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं ठरणार आहे. तर चला पाहूया. तर बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता पूर्णपणे माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. लक्ष देऊन व्हिडिओ पहा, कारण या ठिकाणी सरकारने आता घोषणा केलेली आहे. बघा, सरकारचं काय म्हणणं आहे, पैसे कधीपासून वाटप केले जाणार आहेत हे पण सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने 2026-27च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसोबतच ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेली कर्जाची नियमित परतफेड केली आहे त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि ही घोषणा सरकारने केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही क्षणी आता 50,000 रुपयांचं अनुदान जमा होईल. बघा, पैसे वाटप करताना DBTच्या माध्यमातून सरकार एका क्लिकमध्ये सर्व लाखो शेतकऱ्यांना हे पैसे देणार आहे. म्हणजे पैसे वाटपाचं तिकडून बटन दाबताच DBTची प्रक्रिया असल्यामुळे अर्ध्या तासातच लगेच इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपयांचं
अनुदान जमा होईल. बघा काही शेतकऱ्यांना लवकर अनुदानाचे पैसे जरी नाही भेटले तरी पीक विमा नुकसान भरपाईचे 17 ते 22 हजार रुपये तुमच्या खात्यावरती मिळू शकतात. कारण आता पेरणीची वेळ आहे आणि पेरणीसाठी एक मोठी मदत सरकार करणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त आणि पीक विमा लाभार्थ्यांना पूर्णपणे पैसे दिले जाणार आहेत आणि ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातूनच जमा होणार आहेत. बघा मग आता हे पैसे कोणकोणत्या तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होणार, आता त्या तालुक्यांची संपूर्ण यादी बघणार आहोत, जिल्ह्यांची पण यादी बघणार आहोत. यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात आम्हाला नक्कीच कळवा. बघा आता महाराष्ट्रामध्ये 50,000 रुपयांचं अनुदान आणि पीक विम्याची पैशाची रक्कम पूर्णपणे दिली जाणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता एक दिलासा मिळणार आहे. मग चला आता सर्वात आधी आपण बघूयात की हे पैसे मिळवण्यासाठी कोणती 3 कामे करावी लागतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे सर्वात आधी पैशांचं वाटप सरकार करणार आहे ही पण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. बघा शेतकरी बांधवांनो, आता ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. शेतकरी पण खुश झालेले आहेत, पूर्ण पैसे पण आता दिले जाणार आहेत आणि ही आनंदाची आणि दिलासा देणारी खूप मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. बघा या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान जाहीर झालंय पूर्णपणे. आता JR निर्गमित होणार आहे. बघा एक JR आलेला आहे कर्जमाफी अनुदानाचा. आता अजून फिक्स JR येण्याची शक्यता असून लगेच वाटपाला सुरुवात केली जाईल. बघा काही जिल्ह्यामध्ये लवकर पैसे मिळणार आहेत आणि पीक विम्याचे पण पैसे त्या जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाणार आहेत. मग चला आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त पैशाची रक्कम दिली जाणार आहे ते पण आपण बघूया. तर बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्रातील या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 22,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पण जमा होणार आहेत. होय आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत कोणत्याही क्षणी हे पैसे दिले जाणार असून हे पैसे जसे जमा होतील तसे लगेच अनुदानाचे 50,000 रुपये या जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहेत. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. बघा पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर आलेल्या माहितीनुसार दुसरा जिल्हा रत्नागिरी. बघा जर या जिल्ह्यात कोणी राहत असेल तर आता 50,000 रुपयांचं अनुदान पुढच्या 2 ते 4 दिवसात कोणत्या क्षणी मंजूर होऊन आता खात्यात जमा होईल आणि त्या आधीच आता लगेच पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आज उद्या वाटपाला सुरुवात होणार आहे. प्रति शेतकरी 22,500 रुपये, कोणाला 17,000 रुपये तर कोणाला 20,000 रुपये पूर्णपणे आता दिले जाणार आहेत. पूर्ण रक्कम ही पैशाची तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल आणि तुम्हाला नक्कीच एक मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळेल. पूर्ण पैसे वाटपाची घोषणा राज्य सरकारने आता करून टाकलेली आहे आणि यामुळे बहुतांश शेतकरी बांधवांना एक मोठा चांगला दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात आज जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात उद्या जमा होणार ते पण तुम्हाला सांगतो. कारण की आता पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे सरकार देणार आहे आणि हे पैसे सगळ्यांना मिळणार नाहीत. सरकारने सांगितलेली 3 कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येतील. मग आता जर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही आता सरकारने सांगितलेली 3 कामे करा. मग आता तुम्ही म्हणत असाल नेमकी कोणती 3 कामे करायची तर चला ती पण माहिती मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता राहिलेला आपला हा 2 मिनिटाचा व्हिडिओ बघत चला. कारण की आता 50,000 रुपयांचं अनुदान कोणत्याही क्षणी वाटप सरकार करणार आहे, त्याची वेळ आता जवळ आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला सरकारने सांगितलेली काही कामे आता लवकर करून घ्यावी लागतील जेणेकरून सर्व काही पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. तर चला मग आता कोणती कामे करायची आणि कधीपासून ही संपूर्ण पैसे जमा होणार आणि आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे दिले जाणार आहेत पुढची यादी आपण बघूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता हे 50,000 रुपयांचं अनुदान वेगळी रक्कम धरा. त्यानंतर पीक विमा नुकसान भरपाईची ही 22,000 रुपयांची वेगळी रक्कम धरा. आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पण पैसे येणार आहेत 50,000 रुपये आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 रुपये पीक नुकसानीचे पण पैसे येणार आहेत. म्हणजे त्यांच्या खात्यात टोटल किती रुपये होईल तर 72,000 रुपये होईल. बघा ही मोठी रक्कम सरकार 72,000 रुपयांची 2 टप्प्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना देणार आहे आणि काही शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे नाही मिळाले पैसे तरी
इकडे अनुदानाचे 50,000 रुपये मिळतील. जरी अनुदानाचे काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तरी इकडे 22,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. फक्त तुम्हाला आता सरकारने सांगितलेली कामे करावी लागतील आणि ती कामे लवकर करून घ्या. वेळ संपत आलेली आहे. जर तुम्ही थोडाफार उशीर केला, इकडे तिकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला 50,000 रुपयांचं अनुदान पण मिळायचं नाही. आणि एवढंच नाही तर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायचे नाहीत. मग नेमकी कोणती कामे करायची आता ती पण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा सरकारने काय नियम सांगितले आहेत, पैसे कधीपासून वाटप केले जाणार आहेत आणि आता सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार की अनुदानाचे पैसे सर्वात आधी जमा होणार ही पण माहिती आता तुम्हाला मी सांगतो. तर बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी एका किंवा अनेक बँकांकडून घेतलेली पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. उदाहरणार्थ जर तुम्ही 30,000 रुपयांचे कर्ज मुदतीत फेडले असेल तर 30,000 रुपये मिळतील आणि 60,000 रुपये फेडले असतील तर कमाल 50,000 रुपये मिळतील. असं हे गणित तुम्ही लक्षात घ्या. अशा पद्धतीने सरकार अनुदानाची रक्कम आता देणार आहे. बघा चालू वर्षातील कर्ज, चालू आर्थिक वर्षातील जर पीक कर्ज घेतले असेल तर अशा कर्जाची देखील वेळेवर परतफेड सुरू असणे अनिवार्य राहील असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. बघा आता अपात्रतेचे निकष आणि लाभ कोणाला मिळणार. बघा आता ही पैसे 50,000 रुपयांचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार नाही ती पण माहिती मी तुम्हाला आता लगेच सांगत चाललेलो आहे. आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर बघा या ठिकाणी सांगितलं आहे की शेती उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नावर आयकर इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती यांना याचा फायदा होणार नाही. त्यानंतर माजी मंत्री, आमदार, खासदार यांना पण या 50,000 रुपयांचा लाभ भेटणार नाही. हे 50,000 रुपये भेटणार नाहीत. चतुर्थ श्रेणी क्लास 4 कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना पण हे 50,000 रुपये दिले जाणार नाहीत. त्यानंतर जर तुम्ही यामध्ये बसत असाल म्हणजे सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ यामधील कोणतेही व्यक्ती असतील, यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला याचा लाभ होणार नाही. तुम्हाला 50,000 रुपये अनुदान भेटणार नाही. त्यानंतर वरील संस्थांमध्ये 25,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असणारे अधिकारी आणि 25,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन पेन्शन घेणारे व्यक्ती यांना पण 50,000 रुपयांचं अनुदान सरकार देणार नाही. तर हे अनुदान कोणाला देणार? गोरगरीब गरजू शेतकऱ्यांना, ज्याला खरंच शेतीसाठी पैशाची गरज असते आणि तो खरंच शेतकरी आहे का हे तपासलं जाणार आहे आणि त्याच्या खात्यात लगेच 50,000 रुपयांचं अनुदान टाकलं जाणार आहे. मग बघा आता हे 50,000 रुपयांचं अनुदान मिळवण्यासाठी कोणकोणती कामे करावी लागतील आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार देणार आहे त्या जिल्ह्यांची एकदा नावं सांगतो. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसाच्या आत पीक विमा नुकसान भरपाईचे 22,000 ते 23,000 रुपये येतील. तर चला पीक विम्याची माहिती तुम्हाला एकदा सर्वात आधी सांगतो. त्यानंतर 50,000 रुपये अनुदानाची माहिती आपण पाहू. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी तुमचे पीक कर्ज ज्या बँकेत आहे, मग ती जिल्हा मध्यवर्ती बँक असो वा राष्ट्रीयकृत बँक, त्या बँके खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. जर असे नसेल तर हे करून घ्या, तरच तुम्हाला 50,000 रुपयांचं अनुदान भेटेल. ही गोष्ट लक्षात घ्यायची. अजून कोणतं काम करायचं पुढे बघणारच आहोत. त्यापूर्वी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिले जाणार आहेत. यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे, तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी हे पूर्ण पैसे मिळणार. धाराशिव जिल्हा, राहिलेले पैसे वाटप केले जाणार आहेत पीक विम्याचे. यानंतर नांदेड जिल्हा, बऱ्याच जणांना रक्कम मिळाली आहे. ज्यांना मिळाली नसेल त्यांनी लवकरात लवकर 2 कामे करायची आहेत म्हणजे तुमच्या पण खात्यात पीक विमा मिळेल. नांदेड जिल्ह्यात पण राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे दिले जाणार आहेत. आणि इकडे आता जर विचार केला तर लातूर जिल्ह्यासाठी देखील लवकरच पीक विम्याची यादी येण्याची शक्यता असून लातूर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना पैसे दिले जाऊ शकतात. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता या ठिकाणी 50,000 रुपयांचं अनुदान कधी वाटप केलं जाणार आणि हे अनुदान कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार की एकदा संपूर्ण जिल्ह्यात हे वाटप होणार आहे, आता ही पण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात.
तर बघा आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. 50,000 रुपयांचं अनुदान हे सगळ्यात जास्त कोकणातील शेतकऱ्यांना मिळण्याचा एक अंदाज आहे. बघा यामध्ये रत्नागिरी असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा असेल, त्यानंतर पालघरमधील तुरळक शेतकरी असतील, यानंतर पुणे जिल्हा असेल, यानंतर कोल्हापूर असेल, सांगली म्हणजे जो कोकणाच्या बाहेरील भाग आहे तो पण त्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. यानंतर रायगड असेल, अशा या जिल्ह्यांमध्ये 50,000 रुपयांचं अनुदान मोठ्या प्रमाणात वाटप केलं जाऊ शकतं. एवढीच रक्कम इकडेच नव्हे तर इकडे बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, भंडारा, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल, धुळे, नंदुरबारचे भाग असतील, अहिल्यादेवी नगरचा भाग असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा असेल, या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पण ही 50,000 रुपयांचं अनुदान पूर्णपणे आता वाटप केलं जाणार आहे. आणि हे पैसे मिळवण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक करा, ॲग्रिस्टॅग नोंदणी असणं गरजेचं आहे, नसेल तर करून घ्या. त्यानंतर KYC वगैरे संपूर्ण तुमचं जे आहे ती कंप्लीट असणं गरजेचं आहे, पूर्ण असणं गरजेचं आहे. ही कामे करा आणि याचा लाभ नक्कीच मिळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.